शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सगळ्यात चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. कांद्यावरील निर्यात शुल्क हटूनही भाव जैसे थे. बघू शकता, केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून कांद्यावरील 40% निर्यात शुल्क पूर्ण हटवले, परंतु त्याचा बाजारभावावर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही. उलट लासलगाव, पिंपळगाव, निफाड आदी प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर 600 ते 1200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहे. या दरात उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने 4 मे कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावले होते. त्यानंतर बाजारभावात सातत्याने घसरण झाली. सप्टेंबरमध्ये शुल्कात 20% कपात झाली, पण तरीही बाजारभाव पाहिजे तसे बळ मिळाले नाही. अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा पट्ट्यातील नाराजी लक्षात घेऊन केंद्राने 1 एप्रिल 2025ला निर्यात पूर्णपणे हटवले. मात्र शेतकऱ्यांच्या मते हा निर्णय उशिरा घेतला गेल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही. उशिराच्या या ठिकाणी बघितलं निर्णयाबद्दल शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क हटूनही कांद्याच्या भावात फारसा फरक पडलेला नाही. उन्हाळ कांद्याची टिकाऊ क्षमता चांगली असल्याने शेतकरी तो कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो. मात्र घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांना तो बाजारात विकण्याचेही धाडस होत नाही, कारण केलेला खर्चही निघत नाही. जून, जुलै, ऑगस्टमध्ये दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, परंतु पावसाळ्यातील अतिवृष्टी, चाळीतील साठवणुकीतील नासधूस यामुळे येणारे महिनेही शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. असे चालवायचं धन्यवाद.